जसं काही बघतो ती म्हणल्यासारखं भाषण. मी त्याला विचारलं, भाऊ सगळे तर गेले, तुम्ही तर मला रात्रभर भाषण करा, सगळे ऐकतात, सगळे तर गेलेत, तुम्हीच एकले दिसताय, तुम्हाला तरी भाषण आवडते ना? तो खाडकून उठला, माल लावून होता, माल लावून कळते ना. सगळे पळून गेले, रात्रभर भाषण म्हटल्यानंतर विश्वास केला मी. जेव्हा सगळे पळून गेले, एकलाच होता, त्याला विचारलं, काय भाऊ सगळे तर गेले, तुम्हाला तरी भाषण आवडतंय ना? तो उठला, मला दादासाहेब भाषण आवडत नाही. मला आश्चर्य वाटलं, मग तुम्ही तरी कशासाठी थांबला? तुमच्या पायाखालची सत्र जी माझी होती नेण्यासाठी थांबलो. सत्रजी कोणाची होती? एक चौक होता आंबेडकर चौक. मला वाटलं जयंतीत भेटेल मला. त्या ठिकाणी गेल्यानंतर जयंती काय दिसली नाही. एक टायगर असतात, कपाळी निळी आणि निळी शाल अंगावर घेऊन एकलाच बोंब लागला, बजाव बजाव बजाव. मी इकडं तिकडं सगळीकडे बघितलं, कोणीच नाही, जयंती नाही, काही नाही, निळून एकलंच बोंब लागलं. मानवतेच्या दृष्टिकोनातून म्हणलं, भाऊ काय जयंती तर गेली की? तो काय म्हटलं माहिती, काय झालं म्हणे, पुढच्या वर्षी ते आता वर्षभर बोंबलत बसतो. आम्हाला आमचं आजूळ गाव माहित नव्हतं. तळेगाव म्हटलं की आम्हाला आमचं आजूळच. मग नारायणरावजी वाडवे साहेबांचं घर असेल की पुंडलिकरावजी भालेराव साहेबांचं. लहानपणापासून बापा संघ यावं आम्ही. घरी दोघं आले की आम्हाला सख्खे मामा माहितच नाही. तेच आले की मायला मामा आले, मामा आले, मामा आले, एवढं जिव्हाळ्याचं नातं. त्यामुळे मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात जास्त जर माझे दाजी कुठं असतील तर तळेगावला आहेत. त्यापूर्वी सर्वांनी लक्षात घ्यावं, जास्त दाजीचं नातं. कारण दोन्ही पुंडलिकरावजी भालेराव आणि नारायणरावजी वाडवे दोन्ही आमचे मामे. प्रल्हादजी वाडवे आता मेवणे लागतात, ते सगळे मेवणे पूर्ण. त्यामुळं मेवण्याचं गाव म्हणजे थोडं बोलण्यात असते मजा येते. थोडं मी विषयाकडे बोलतो. मी असं सांगत होतो की आपण सर्वांनी ऐकलंच असेल, माझं दुसरं लग्न झालं. 16 वर्षात मी एवढं काम केलं, कोणी माझा एवढा प्रचार केला नाही हो. काय सांगा, कोणी सांगितलं नाही. लोकांनी सांगितलं दादासाहेब शेळकेंनी दुसरं लग्न केलं, बरोबर आहे का? कारण मी 2 मुलीवर ऑपरेशन केलं, आपल्या सर्वांना माहित असेल. कायला हेही वाटते. 16 वर्षात 17 वर्ष भीम टायगर सेनेला होतात. 14 ऑक्टोबर 2000 साली तळेगाव येथे डोरली येथे भीम टायगर सेनेची स्थापना झाली. त्या बैठकीला सर्वात जास्त तळेगावचे कार्यकर्ते ते आपल्या सर्वांना माहित असेल. स्थापनेच्या वेळेस डोरलीला तेव्हापासून 17 वर्ष झालं माझा जाव आहे. दादासाहेब शेळकेंनी कोण्या पक्षात आहे घातली म्हणून सांगा, फाशी घेऊन मरतो मी. 17 वर्षात 17 वर्षात तुम्ही इमानदारीच्या सांगा, तुमच्या गावात मी आलो कोण्या पक्षाला मतदान द्या म्हणून? खरं खरं बोला. मी कोण्या राजकीय पक्षाला आतापर्यंत भाषण केलं मतदान द्या म्हणून? साहित्य सम्राट म्हणायचं असेल ते फक्त आणि फक्त अण्णाभाऊ साठेला म्हणा. क्रांती सूर्य म्हणायचं असेल ते फक्त आणि फक्त बिरसा मुंडाला म्हणा. आणि बापच म्हणायचं असेल ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणा. या महापुरुषांनी माझ्या बापाला त्रिवार वंदन करतो आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. खरंच मला कौतुक वाटलं. हे सगळी पब्लिक बघितल्यानंतर सहज माझ्या एक डोक्यातून डायलॉग निघला, सुशील पवार सिंगम पिक्चर म्हणला. काय तो राहिला सिंगम आहे तुझे तर आपल्याला काय अडचण नाही. बोलले कोणतरी थोड्या महाराष्ट्रात वादन, अट्रॉसिटी रद्द करा, अट्रॉसिटी रद्द करा. दाजी खरं सांगा, अट्रॉसिटी रद्द केल्यानंतर आपली सटकल की नाही? बरोबर आहे, कळते. आम्ही तुमच्या तेवढं माहिती आहे आम्हाला. बरोबर आहे. सगळ्याची मागणी अट्रॉसिटी रद्द करा, त्याचा दुरुपयोग आहे तो थांबवा. मला वाटते कोण्याही SC आणि ST मध्ये मोडणाऱ्या अवलादींची असं जर कोणी म्हटलं तर 100% त्याची सटकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जातीवादानं याद राखा, याच्या पुढे अट्रॉसिटी रद्द करण्याची जर भाषा जर करशाल तर आता आमची सटकलेली आपण सर्वांनी लक्षात घ्यावं.
पुन्हा एकदा दुसरा भीमा कोरेगाव करण्याची पाळी येऊ देऊ नका. आश्चर्य वाटतं मला. कोपर्डीमध्ये माझ्या बहिणीवर मराठा समाजाच्या बलात्कार झाला. आतापासून नाही, जे जे स्वतःला बाबासाहेबांचे अवलाद समजतं त्यातही हेच मत असेल. तुम्ही तर म्हणता माझे मराठा बांधव फाशी द्या. या ठिकाणी बाबासाहेबाला साक्षी घेऊन सांगतो की मराठा प्रकरणात ज्या माझ्या मराठा बंधूवर ज्याने कोणी बलात्कार केला साला फाशी दे, साल्याचं लिंगच कापून टाका ही आमची मागणी आहे. कारण माय बहीण कोणाची असो, परंतु मला कळलंच नाही का हो, एका मराठा मुलीवर बलात्कार झाल्यानंतर एवढे मोर्चे काढतात. त्याच महाराष्ट्रात या एका वर्षात आमच्या 237 बायावर बलात्कार झाले. त्याचं काय हो, हा जातीवाद नव्हे. कमाल किती त्याची झाली. पहिल्यांदा काय म्हटलं माहिती त्यांनी, आहे का माहिती, डायरेक्ट पहिली त्याची मागणी होती अॅट्रॉसिटी रद्द करा. कळलं त्याला शक्यच नाही, कळलं नाही त्याला. त्यांनी बघा हळूच मागणी बदलली. मग अॅट्रॉसिटीचा गैरवापर थांबवा म्हणे. पहिल्यांदा मागणी होती त्याची आरक्षण रद्द करा. त्याला कळलं किती आपण काही केलं तरी आरक्षण रद्द होत नाही. मागणी बदलली. काय सांगितलं, आर्थिक निकषावर आम्हाला आरक्षण द्या. आर्थिक म्हणजे गरिबी फावून दिलं आरक्षण. तुम्हाला माहित असेल नसेल, 25 डिसेंबर 1991 साली पी.व्ही. नरसिंहराव सरकारांनी आर्थिक निकषावर मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. काय झालं त्या आरक्षणाचं, प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं आरक्षण आर्थिक निकषावर देता येतच नाही. हळूच मागणी बदलली, ते सोडली मागणी. म्हणजे आता ओबीसी मध्ये आम्हाला समाविष्ट करा. कारण 90% अॅट्रॉसिटी ह्या खोट्या असतात. मी पोलीस नको तरी पण बाबासाहेबांनी सांगितलं, या जरी या मराठ्यांना या बाबासाहेबाची किंमत कळत नसेल, 50 वर्षानंतर या बाबासाहेबाची किंमत मराठा समाजाला कळल्याशिवाय राहणार नेहरूला आरक्षण लागू करा नाही म्हटलं, मराठ्याला आरक्षण देत नाही म्हटलं, तेव्हा बाबासाहेबांनी 27 सप्टेंबर 1951 गरीब मराठ्याला आरक्षण द्या म्हणून मंजूर केलं नाही म्हणून नेहरूच्या सूत्रावर राजीनामा फेकला मराठा पायी बाबासाहेबांनी. किती माझ्या मराठा बांधवाला माहित आहे हो, खरंच सांगा. मी आवाहन करतो माझ्या गरीब मराठा बांधवाच्या जीवन जे कोणी पंचायत समिती सदस्य झाला असेल, जिल्हा परिषद सदस्य झाला असेल, आमदार खासदार झाला असेल, मंत्री झाला असेल, इमानदारीच्या सांगा एकही कोणी माय चाललाय का शिवाजी महाराजांच्या रक्ताचा की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून राजीनामा दिला का हो? आहे कोणी दिला? फक्त समाजासाठी, समाजासाठी एवढंच मला करायचं आहे, बाकी काही कमायच नाही. परत त्या ठिकाणी आमचे भीम टायगर्सचे सुशील दादा